आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण उभे आहो उमरखेड तालुक्यातील धानोरा या ठिकाणी आणि धानोरा या ठिकाणी ठेकेदारांनी जवळपास 18 लाखाचे काम असलेले व त्यापैकी 15 लाखाचे हे पेवर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत आणि 3 लाखाचा जे सिमेंट रोड करण्यात आलेला आहे ते पण अतिशय बोगस करण्यात आलेला आहे। ते आपण पेवर ब्लॉक टाकलेला आहे त्यांनी अतिशय बोगस पद्धतीने बसवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या पेवर ब्लॉकच्या खाली बेड सुद्धा टाकण्यात आलेले नाही, निव्वळ चुरी टाकून हा अतिशय बोगस काम करण्यात आलेले आहे। या ठिकाणी धानोरा साचलदेव येथील ग्रामसेवकाने दलित वस्तीतील अर्धवट कामे करून निधी हडप केल्याचा नागरिकांचा आरोप। उमरखेड तालुक्यातील धानोरा साचलदेव येथील दलित वस्ती व वित्त आयोगाच्या निधीतून अर्धवट कामे करून ग्रामसेवकाने निधी हडप केल्याचा आरोप गावातील नागरिक दिलीप संभाजी काळे व केशव मारुतराव तिडके यांनी लेखी तक्रारीतून गट विकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांना केलेला आहे। धानोरा गावात दलित वस्ती व वित्त आयोगाच्या निधीतून अर्धवट कामे करण्यात आलेली आहे आणि जे काम झालेले आहेत ते अतिशय बोगस झालेले आहेत। नाली बांधकाम अतिशय निकृष्ट झालेले आहे आणि फेवर ब्लॉकच्या खाली बेड सुद्धा टाकण्यात आलेले नाही। फक्त फेवर ब्लॉकच्या खाली चुरीचा वापर करण्यात आलेला आहे आणि केलेली सर्व कामे एस्टिमेटप्रमाणे केलेली नाहीत। तरी उमरखेड येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे। त्या ठेकेदारांनी काम केलेले आहे त्या कामाचं काय सांगाल तुम्ही या कामाबद्दल? नमस्कार, मी दिलीप संभाजी काळे धानोरा साचलदेव इथून बोलतो। मोजे धानोरा येथील दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत कामं मंजूर झाले होते 18 लाखाचे। त्या कामामध्ये पूर्ण 15 लाखाचे फेवर ब्लॉक बसवण्यात आले होते। त्या फेवर ब्लॉकला पूर्ण बेड होतं, त्या बेड करून फेवर ब्लॉक बसवण्याचे काम एस्टिमेटला होतं, परंतु त्या ग्रामसेवकने फेवर ब्लॉक न करता बेड न करता फेवर ब्लॉक बसून पैशाची उकळणा केली आहे। त्या कामाची आम्ही बीडीओकडे तक्रार केली, जिल्हा परिषदेला तक्रार केली। सदर गटविकास अधिकारी साहेबांनी ताबडतोब या कामाची चौकशी करून त्या ग्रामसेवकाला 6 महिन्यासाठी निलंबित करावे अशी मी गावकऱ्यातर्फे बोलत आहोत। आणि दुसरी गोष्ट 15 हेक्टरमध्ये 2025 मध्ये आमच्या धानोरा इथे 15 हेक्टरमध्ये काम केलं। पहिल्याने 2 लाखाचं एस्टिमेट बनवलं, नंतर काय की आम्ही तक्रार केल्याबद्दल सुमारे 1,46,000 एस्टिमेट बनवलं। त्या कामामध्ये इथं 5 पाईप बसविले, ते 146चं असून 20-30-40 हजाराचं काम करून ते 41 हजाराचं काम स्वतः उचलून खाण्याचे याच्यामध्ये आहे। त्याची पूर्ण बीडीओ साहेबाला तक्रार केली। आम्ही शिवकडे जाणार आहोत उद्या परवा, सगळी चौकशी करावी बीडीओ साहेबाला, सगळी मोका पाहणे याकरता मी गावातला एक नागरिक बोलत आहोत। तुमचं नाव सांगा? संभाजी पुंजाराम सुरोशे। या ठिकाणी जे पेवर ब्लॉकचं काम केलेलं आहे ठेकेदारांनी कशा पद्धतीचं केलं? जे काम जे आता दिलीप काळेने सांगले त्या पद्धतीने झालेलं आहे आणि जे आता बाकी जे समोरचे जे काम सांगायले ते आताचे जे पाईपाचं सांगायली होती ती 5 पाईप टाकले आणि 10 ट्रीप टाकल्या मुरुमाच्या, पण त्याचे जे एस्टिमेट जे आम्ही त्याला विचारलं होतं बुवा एस्टिमेट केलं का, त्या कामाचं एस्टिमेट झालं का, तर ते म्हणले होते बुवा या ग्रामसभेमध्ये आम्ही त्याला विचारलं तर ते म्हणजे नाही झालं, म्हणजे त्याचं एस्टिमेट तयार केलं नाही। नंतर मग आता ग्रामसभा लागली त्याच्यावर सांगू तुम्ही। आता हे जे पेवर ब्लॉकचं काम केलेलं आहे त्या पेवर ब्लॉकच्या खाली त्यांनी बेड केलंय? त्याने बेड नाही केलं, नुसती चुरी टाकून पेवर ब्लॉक बसून देऊन गेले। शिवाजी रामाकाळे या ठिकाणी हे जे पेवर ब्लॉक बसवलेले आहे ते याच्या खाली बेड वापरलं का ठेकेदार? नाही, चुरी टाकली, चुरी टाकली का? हो। कोणबा गणपत काळे, गाव धानोरा। या ठिकाणी जे पेवर ब्लॉक बसवण्यात आलेले कशा पद्धतीने चांगले बसवले का ठेकेदार? चांगले नाही बसवले, याच्या खाली काय खाली चुरी टाकली, बेड नाही टाकलं। काय? माझं नाव अशोक उकंडा काळे, धानोरा, राहणार धानोरा। या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवलेले आहे ठेकेदारांनी, कशा पद्धतीचे बसवलेले? काही नाही, हे काही इथं साफसफाई सुद्धा केलेली नाही, त्याने चुरी टाकली साधी आणि त्याच्यावर हे बसवलेलं आहे, एकदम निव्वळ बोगस काम केलेलं आहे। त्याच्यातून चांगल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याची चौकशी करावी आणि एवढीच आमची मागणी आहे। हे जे तुम्ही पेवर ब्लॉक बसवलेले आहात ते इथं याच्या खाली बेड वापरलं का त्यांनी ठेकेदार? काय वापरलं? भुसा वापरून तसं चुरी वापरून त्याच्यावर डायरेक्ट पेवर ब्लॉक बसवला? नाही, आता हे जे टाकले की नाही पेवर ब्लॉक याच्या खाली त्यांनी बेड टाकलं का? नाही, बेड नाही, डस्ट टाकून फक्त डायरेक्ट फ्लेवर ब्लॉक बसून टाकला।
आपलं नाव सांगा. बालाजी हरिकाळे, राहणार धानोरा, सासनदेव. आणि या ठिकाणी हे पेवर ब्लॉक बसवलेले आहे. ओके. कशा पद्धतीचे पेवर ब्लॉक बसवले ठेकेदार? याने एकदम साध्या प्रकारे बसवले. याने जे बाहेरची एक 30 mm ची जे चुरी असते आणि त्याच्यावर क्रश एवढंच वापरून त्याने लेवल टाकलं. नंतर त्याच्यावर ब्लॉक बसवले. प्लस त्याच्यामध्ये सिमेंट पण नव्हतं.